या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार प्रत्येक व्यक्तिमत्व आपण या मंचावरती पाहू शकाल. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे फेरबदल. दुसरी मॅच किरवली विपक्ष नागाव या दोन संघादरम्यान पहिल्या पूर्वार्धासाठी आपण जाऊया. सुनील गोंधले सर, मॅन फ्रॉम खिरणे. थँक्यू सो मच. थँक्यू रोशन. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली आहे श्री गणेशा केलाय. डाव्या हाताचा फलंदाज अफलातून षटकार. ज्याने शून्याहून विश्व निर्माण केलं त्या शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा. वळूया आपण सामन्याकडे. 5 सलामीवीर जोडी आपण पाहतो. रोहित पाटील आणि प्रितेश पाटील, पाटील बंधूंची जोडी. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती आगाज केला आपण पाहतोय स्वर्गीय सागर पाटील 11 नागाव आज संघ. मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच आगाज केला आणि आपला नक्कीच चोख प्रत्युत्तर दिले या फलंदाजाने प्रितेश. आणि गोलंदाज पाहतोय मंगेश पाटील नामक गोलंदाज. मंगेश पाटील याचा जर विचार केला गेला तर आपल्या संघासाठी अनेक वेळा चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू किरवली संघाच्या माध्यमातून. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती मार बसला जातोय. मात्र क्षेत्ररक्षणाचे मध्ये परिवर्तन केला जातोय. पाटील बंधूंची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. यावेळेस क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडस परिवर्तन. यावेळेस पुन्हा त्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा आपलातून षटकार. पाटीलचं विश्लेषण जर बघितलं अतिशय फॉर्म मध्ये इन फॉर्म मध्ये असणारा फलंदाज नागाव संघाचा रोहित पाटील बॅक टू बॅक 2 षटकार मारून आपली संघाची धावसंख्या वाढवताना पाहतोय. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये मोठा फटका येतोय. आसमानी तुफानी टोला लगावला जातोय षटकार.
यावेळेस मात्र 4 चेंडूमध्ये 25 धावा खर्च करतोय पुन्हा एकदा मंगेश पाटील. यावेळेस मात्र 5वा चेंडू होता मिस टायमिंग स्ट्रोक. 3 क्षेत्ररक्षक येतात मात्र जज केला जातोय रोहित पाटीलच्या पारीचा अंत. पाटील का पहिलं षटक ज्या गोलंदाजावरती भरोसा टाकला जातो तो गोलंदाज मात्र यावेळेस 5व्या चेंडूवरती सार्थक ठरला. जरी रोहित पाटीलने 4 चेंडूवरती अधिराज्य गाजवलं होतं मात्र इथं मंगेश पाटील अधिराज्य गाजवतं आणि रोहित पाटील याला तंबूच्या आश्रयाला परतावं लागतं. मात्र अंतिम चेंडू असेल कमबॅक करतोय मंगेश पाटील. 5 सलामीवीर जर आपण शेवटपर्यंत थांबलो तर भलं मोठं धावांचं डोंगर रस्तात मात्र इथे रोहित पाटीलला परतावं लागला. नवीन फलंदाज येतो वनडाऊनला सिद्धू भोईर. यावेळेस चांगला चेंडू होता अप्रतिम मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा बघतोय 1 गडी बाद 25. चांगली सुरुवात म्हणता येईल नागाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतो अतिशय चांगली ही शृंखला रंगताना जयदुर्गा ट्रॉफी 2021 पर्व गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय आम्हाला साथ दिली जाते रोशन म्हात्रे त्याच समवेत संभाजी पाटील आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय नक्कीच आशिष पाटील आणि प्रतीक पाटील. चांगली पंचांची भूमिका निभावताना आपण पाहतोय. नक्कीच स्ट्रायकिंगला आपण पाहतोय प्रितेश पाटील या फलंदाजाला. तर नक्कीच अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय. पार्थ 11700 आणि स्वर्गीय सागर पाटील 11 या संघाच्या माध्यमातून नागाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती नवनाथ गायकर. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली जाते आणि फलंदाज बाद होतोय. प्रितेश पाटील भोपलाई न पडता तंबूच्या आश्रयाला परतताना. आणि नवीन फलंदाज येतोय सचिन पाटील. यावेळेस नॉन स्ट्रायकिंग कडे मात्र नवनाथ खूप काही अनुभव असणारा हा गोलंदाज किरवली संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी करतोय. यावेळेस मात्र अनुभव आपल्या पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली नवनाथ या गोलंदाजाने. स्ट्रायकिंग आपण पाहतोय सुंदर चेंडूला भिडकावून दिलाय मात्र क्षेत्ररक्षक येतोय तत्पूर्वी चेंडू लँड झाला जमिनीवर मात्र इथे मिस फील्ड होते आणि चेंडू सीमा पार चौकार. आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती जरा खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती लागली जातात. पार्थ 11700 स्वर्गीय सागर पाटील 11 संघ नागावच्या माध्यमातून चांगली सुरुवात. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता सलमान केली 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावाने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती लागली जातात.
यावेळेस मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल नागाव संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगली सुरुवात ज्याने करून दिली तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला तो मात्र रोहित पाटील. गोलंदाज नवनाथ यावेळेस मात्र आपली अनुभवाची शिदोरी वापरताना सुंदर गोलंदाजी करतोय. याच दरम्यान नक्कीच पनवेल शिवसेना तालुका प्रमुख रामदास दादा पाटील यांचं या मैदानावरती शुभ आगमन झालंय. या मान्यवरांचा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तसेच आपण पाहतो व्यासपीठावरती आगमन होताना रामदास दादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. या मान्यवरांचं या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. बोलूया सामन्याकडे. अतिशय हा सामना आपण पाहतो दोन्ही मातब्बर संघ असतील. किरवली विपक्ष नागाव या दोन संघामध्ये लढत पाहतोय आपण. की धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 30 धावा आतापर्यंत धावपलकी धावा लागल्यात. स्ट्रायकिंगला पाहतोय आपण सचिन पाटील या खेळाडूला. मात्र जी सुरुवात केली होती सलामीवीर जोडीने ती सुरुवात आता या वेळेस करावी लागेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सचिन पाटील थांबणार नाहीये. सचिन पाटील दाखवून देतोय पुन्हा एकदा मोठा फटका येतो नागाव संघासाठी. ब्रँडेड षटकार. सचिन पाटीलच्या बॅट मधून निघालेला दमदार षटकार आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. मात्र इथे धावा जमवण्याचा प्रयत्न मानस आणि धाडस देखील केला जातोय या नागाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सक्सेसफुल फटका. चौफेर फटकेबाजी सचिन पाटीलच्या बॅट मधून निघालेला पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय नागाव संघाच्या माध्यमातून. धावा आपण पाहतोय 42 धावा. या षटकाचा विचार केला गेला तर अंतिम चेंडू शिल्लक असेल आणि 42 धावा. अप्रतिम फटकेबाजी अफलातून फटकेबाजी दाखवली जात आहे. नक्कीच आपण पाहतोय संघ पार्थ 11700 स्वर्गीय सागर पाटील 11 संघ नागावच्या माध्यमातून. अंतिम चेंडू यावेळेस गोलंदाज नवनाथ गायकर पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस होतोय. फलंदाज सचिन पाटील आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला तर नागाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती लागली जाते. चांगली सुरुवात म्हणता येईल नागाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण सामना पाहतोय किरवली विपक्ष नागाव या दोन संघामध्ये. मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघाने चांगली कामगिरी केली आहे. मात्र इथे किरवली संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. धावसंख्या रोखावी लागेल. कुठेतरी विकेटचं पतन ब्रेक थ्रू लावावं लागेल तो किरवली संघाला. मात्र फनफूटवर येताना आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये नागाव संघ तर गोलंदाज येतोय आविष्कार पाटील नामक गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. तर डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय सिद्धू भोईर जो एका चौकाराच्या मदतीने खेळतोय आणि आपल्या संघाला सावरण्याची कामगिरी करतोय तो सिद्धू भोईर यावेळेस स्ट्रायकिंगला. आणि पंच पाहतो आपण आशिष पाटील आणि प्रतीक पाटील. अतिशय चांगली पंचांची भूमिका चांगलं योगदान या शृंखलेसाठी आपण पाहतोय. जय दुर्गा ट्रॉफी 2021 पर्व. यावेळेस मात्र आविष्कार पाटील पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट टॉप एज लागली. यावेळेस मात्र सिद्धू भोईर बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज येतोय बंटी पाटील. यावेळेस स्ट्रायकिंगला जाताना आपण पाहतोय, मात्र आविष्कार पाटील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. इथून धावांवरती अंकुश लावावा लागेल, धावांवरती रोख लावावा लागेल, तो मात्र किरवली संघाला. यावेळेस पुन्हा एकदा आविष्कार पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार किरवली संघाच्या माध्यमातून फेरबदल केला जातोय. आणि आपण पाहतो 2 दिवसाची शृंखला अतिशय चांगल्या रीतीने आजचा दिवस आपण बघला. सकाळच्या सत्रामध्ये पाहिला तर अतिशय चांगला उद्घाटन समारंभ पार पाडल्यानंतर पहिला सामना रंगला. त्याच्यानंतर हा दुसरा सामना आपला पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी साकारताना पाहतोय आविष्कार पाटील. या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. बंटी पाटील याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. आविष्कार पाटील मात्र 2 चेंडू अप्रतिम आणि वाखण्याजोगं फेकले जातात. आता पुन्हा एकदा बंटी पाटील फ्रंट फुटवर गेला होता, खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गोलीच्या वेगाने, चौकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. विचार केला गेला 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस मात्र नागाव संघ थांबत नाहीये. धावा बनवण्याचा प्रयत्न मानस आणि धाडस केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र सुंदर फटकेबाजी बघितली आपण पहिल्या 2 षटकामध्ये. यावेळेस मात्र टॅप केला चेंडूला. चेंडू जास्त वेळ हवेमध्ये, चेंडूला जेच केला जातोय, जेल पकडला जातोय. बंटी पाटील बॅक टू द पॅव्हलियन. यावेळेस मात्र 46 धावा होताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय. आणि राकेश पाटील यावेळेस नक्कीच नवीन फलंदाज येतोय. राकेश पाटील याचा विचार केला गेला तर एक आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडूची भूमिका आपल्या संघासाठी सातत्याने साकारतो. तोच राकेश पाटील नॉन स्ट्रायकिंग कडे जाताना आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंगला 2 षटकारांच्या मदतीने खेळतोय सचिन पाटील ऑन द स्ट्राईक. यावेळेस मात्र आविष्कार पाटील याचा 5वा चेंडू असेल. मात्र या षटकामध्ये 2 विकेटचं पतन केलंय. सक्सेसफुल ठरलाय आविष्कार पाटील. धावसंख्या थोडी मंदावली जाते. 46 धावा आपण पाहतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प. सचिन पाटील थांबणार नाही. ब्रँडेड षटकार. अंतिम चेंडू या षटकातील आविष्कार पाटील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प केलाय. सक्सेसफुल फटका. थांबणार नाहीये चेंडू. पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर. लॉफ्टेड हिट, बिग हिट दॅन सिक्सर.
थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये घणाघाती धडाकेबाजी फलंदाजी आपण पाहतोय. पार्थ 11-700 स्वर्गीय सागर पाटील 11 संघाच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी अप्रतिम फटकेबाजी चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच या फलंदाजांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल धावफलकावरती धावा लागताना पाहतोय 58 धावा. 58 धावा चांगली सुरुवात म्हणता येईल नागाव संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाज येतोय नवनाथ गायकर. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीचा स्पेल सांभाळताना आपण पाहतोय. चौथं षटक पण स्ट्रायकिंगला आपण पाहतोय राकेश पाटील. ज्याच्या मनगटामध्ये ज्याच्या हातामध्ये कला आहे ताकद आहे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा हा नागाव संघाचा खेळाडू अष्टपैलू नेहमीच भूमिका साकारतो आपल्या संघासाठी तो राकेश यावेळेस स्ट्रायकिंगला. मात्र नवनाथ गायकर चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहे. तर इथे फलंदाजी चांगली झाली आहे. गोलंदाजी मात्र किरवली संघाची चांगली झाली नाहीये. मात्र इथून 2 षटक अप्रतिम फेकावे लागतील. यावेळेस मी म्हटलं होतं ज्याच्या हातामध्ये मनगटामध्ये ताकद आहे त्याने दाखवून दिला मोठा फटका दमदार दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. आजच्या दिवसामध्ये चौथा प्लेयर ठरला ज्याने षटकाराने खातं खोललं आणि नागाव संघाचा तिसरा प्लेयर असेल. अप्रतिम फटकेबाजी आतिषबाजी दाखवली जणू काही आगीचे गोले ओकताना पाहतोय यांची नागाव संघाची बॅट. त्यावेळेस मात्र राकेशच्या बॅट मधून निघालेला दमदार षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 64. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येणं आणि क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. धावा इथे मात्र थांबत नाहीये. क्रिकेटमध्ये धावा बनवल्या जातात आणि ते बनवण्याचं काम केलं जात आहे नागाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा वाजवी खेळ संपन्न झाला. तर नागाव संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते तब्बल 70. अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस पुन्हा एकदा नवनाथ गायकर. यावेळेस राकेश थांबत नाहीये. पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक लगावले जाते. पुन्हा एकदा दिमागदार षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 76 धावा आणि नागाव संघाचा विचार केला गेला आतापर्यंत 11 षटकार आणि 2 चौकार लगावले जातात. ज्या प्रकारे नागाव संघाच्या संघनायकाने निर्णय घेतला फलंदाजीचा स्पेल ज्या प्रकारे उतरवला त्या प्रकारे सक्सेसफुल ठरला. ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर लाईनला उतरवले सलामीवीर आपण बघितलं रोहित पाटील प्रितेश पाटील. रोहित पाटील सक्सेस ठरला. त्याच्यानंतर सिद्धू भोईर वनडाऊनला आलेला फलंदाज सक्सेस ठरला. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाला आलेला सचिन पाटील देखील 4 षटकारांच्या मदतीने अद्याप खेळपट्टीवरती आहे. नंतर 5व्या क्रमांकाला आला बंटी पाटील यांनी देखील एक चौकाराचं योगदान दिलं. मात्र 6व्या क्रमांकाला आलेला राकेश पाटील यावेळेस षटकार हॅट्रिक नोंदवतं. संघाची धावसंख्या 76 धावा. पुन्हा एकदा चौफेर फटकेबाजी फाईन लेगच्या डोक्यावरून विरकावून दिला 6 धावा. धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि मागच्या या 6 चेंडूंचा विचार केला गेला तर तब्बल 6 चेंडूंवरती 6 षटकार आलेत नागाव संघाच्या खात्यामध्ये. मात्र इथून राकेश पाटील 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावेल का? आतापर्यंत 4 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 4 षटकार लगावले जातात. राकेश पाटील नामक फलंदाज.
मात्र नवनाथ गायकर यावेळेस खूप अनुभव असणारा गोलंदाज यावेळेस मात्र खूप मोठा मार खाल्ला जातोय 4 चेंडूवरती यावेळेस सुंदर अटॅकिंग गोलंदाजी अशा प्रकारे गोलंदाजी करणं योग्य होतं ते मात्र किरवली संघाला मात्र तशा प्रकारची गोलंदाजी झाली नाहीये मात्र या 5व्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी साकारली नवनाथ गायकरच्या माध्यमातून यावेळेस मात्र अंतिम चेंडू या षटकातील पहा 2 चेंडू अप्रतिम फेकलेत आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा झाला कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे 4 षटक संपन्न झाले आणि या 4 षटकामध्ये तब्बल धाव संख्या पाहतोय नागाव संघाची 82 धावा तर नक्कीच पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा अप्रतिम एक जणू काही डोंगर रचला जात आहे नागाव संघाच्या माध्यमातून धावफलकी धावाला पाहतोय आपण 82 धावा तर गोलंदाज येतोय गुलशन पाटील यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती गुलशन पाटील याचा विचार केला गेला तर गुणलेखकच्या भूमिकेमध्ये नेहमीच पाहतो तोच गुलशन पाटील यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती स्लोगनचं षटक घेऊन येतोय आपण पाहतो स्ट्रायकिंगला असेल सचिन पाटील जो 4 षटकारांच्या मदतीने खेळतोय गुलशन पाटील याचा पहिला चेंडू यावेळेस मात्र नक्कीच उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वर घोषित केला जातो अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढली जाते 83 धावा धावफलकावरती लागल्या जातात यावेळेस मात्र नक्कीच धावा जमवल्यात त्या नागाव संघाच्या फलंदाजाने चौकारांनी षटकार मारून धावसंख्या जमवली जाते यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता लगी तो आबाद नाही तो बरबाद मात्र कुठल्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता केली जाते यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातो गुलशनच्या माध्यमातून स्लोगनचं षटक असेल आणि या स्लोगनच्या षटकामध्ये फलंदाज हवी होतात म्हणजे ते फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय नागाव संघाचे मात्र एका बाजूला पाहू शकाल आपण गुलशन पाटील अतिशय उत्साहित हा खेळाडू आहे हर उन्नरी आहे मात्र ज्या पद्धतीने जेव्हा तो विकेट घेतो ना खूप मोठं सेलिब्रेशन असतं गुलशन पाटीलचं ते सेलिब्रेशन पाहिलं होतं आम्ही किरवली प्रीमियर लीग मध्ये मात्र आता तो शांत आहे कारण याचं कारण की एकमेव की धावसंख्याचं डोंगर रचलं गेलंय नागाव संघाच्या माध्यमातून हा जर दुसरा किंवा तिसरा षटक हाताळण्यासाठी आला असता गुलशन पाटील तर नक्कीच जल्लोष पाहिला असता आपण याचं नक्कीच कारण पहिल्या ओव्हर पासून आपण अटॅकिंग क्रिकेट पाहिला मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये त्याची दहशत इथे मात्र घडताना पाहायला मिळते आणि तो दराला मात्र शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये इथे दाखवतोय नाव आहे गुलशन पाटील तर 2 चेंडू फेकले 1 धाव खर्च आणि 1 सफलता मिळवली आहे मात्र समोर असलेला फलंदाज आपण पाहतो ज्याने बॅक टू बॅक 4 षटकार लगावले तो फलंदाज राकेश पाटील ऑन द स्ट्राईक असेल तर गुलशन यावेळेस अंतिम 4 चेंडू पहिल्या पूर्वार्धातल्या फेकण्यासाठी सज्ज होईल समोर आपण पाहतो एक मोठा फलंदाज नागाव संघाचा गुलशन पाटील तिसरा चेंडू घेऊन येतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये रडार मध्ये आला नाहीये धावची होण्याची संधी आणि फलंदाज बाद होतोय पाहतोय नयन पाटील मात्र यावेळेस जर विचार केला गेला नागाव संघाने चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलाय नागाव संघाने धावसंख्याचं डोंगर जणू काही रचले तर धावसंख्या आपण पाहतोय 84 धावा उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धातला मात्र स्लोगनचं षटक हाताळताना चांगलं आणि लक्षपूर्वक षटक हाताळलं जात आहे ते मात्र गुलशन पाटीलच्या माध्यमातून
लोअर फुलटा चेंडू होता मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेस मात्र जज केला जातोय चेंडूला आणि झेल पकडला जातोय आणि संपुष्टात आणला राकेश पाटीलचा खेळ बॅक टू द पॅव्हलियन राकेश पाटील तर नक्कीच नवीन फलंदाज जाताना आपण पाहतोय नयन मडवी तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय नयन पाटील या फलंदाजाला मात्र उर्वरित 2 चेंडू असतील मात्र हे नयन कशा प्रकारे फलंदाजी करतात धावसंख्या आपण पाहतोय 84 मात्र स्लोगांच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली गुलशन पाटीलच्या माध्यमातून धावसंख्येवरती रोख लावला जातोय अंकुश लावला जातोय यावेळेस नक्कीच जमिनी लगतचा चेंडू बॅट आणि चेंडूची नाल जोडली जात नाहीये कुठल्याही प्रकारची धाव नाहीये धावसंख्या स्थिर धावसंख्या पाहतोय 84 धावा अंतिम चेंडू या पहिल्या पूर्वार्धातला मात्र इथे सक्सेसफुल ठरला किरवली संघाचा अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज गुलशन पाटील अंतिम चेंडू यावेळेस मात्र उंचावर मारलाय स्वतः गोलंदाज येतोय झेल जमिनीला दान झाला एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय आणि 85 धावा कंप्लीट केल्यात नागाव संघाने आणि 86 धावांचं भलं मोठं लक्ष असेल ते मात्र किरवली संघापुढे तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपण वळणार आहोत आमचे रोशन पाटील तत्वर व्यासपीठावरती बसलेले मान्यवरांचा इथं सत्कार समारंभ 16 पार पाडला जाईल तर नक्कीच आपण पाहतो व्यासपीठावरती आम्हाला लाभले तर मान्यवर शिवसेना तालुका प्रमुख पनवेल नक्कीच रामदासदादा पाटील यांचा इथं सत्कार केला जाईल आमचे या शृंखलेचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आदरणीय श्री जनार्दन शेठ पांडुरंग पाटील यांच्या शुभ हस्ते रामदासदादा पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल पनवेल तालुका शिवसेना प्रमुख रामदासदादा पाटील यांचा इथे नक्कीच मान सन्मान सत्कार केला जातो या शृंखलेच्या माध्यमातून या शृंखलेचे आधारस्तंभ प्रेरणास्थान माननीय श्री जनार्दन शेठ पांडुरंग पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचा सन्मान चिन्ह मोमेंट देऊन सन्मानित केलं जात आहे रामदासदादा पाटील यांना तर नक्कीच व्यासपीठावरती लाभलेले मान्यवर यांचा नक्कीच पाहुणचार देखील केला जातो आयोजन कशा प्रकारे चांगल्या रीतीने पार पाडलं जात आहे तर जय दुर्गा ट्रॉफी 2021 पर्व तर नक्कीच याच दरम्यान अमित पोरजी धानसर यांचं इथं शुभ आगमन झालं व्यासपीठावर
हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. तर पहा तांत्रिक बिघाडानंतर आम्ही तुमच्या समवेत मात्र जोडलो जातो. पहा इथे मॅच मात्र घडली जाती. एका बाजूला आहे किरवली, त्यांच्या विरोधात खेळतोय नागाव संघ. खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर टोटली 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आणि जिंकण्यासाठी 85 धावा लागल्या आणि जिंकण्यासाठी 86 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. तर पहा इथे ठाणे जिल्ह्याची शान दिग्गज ज्येष्ठ खेळाडू सुखदेव काका म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन. आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेहमीच जयदुर्गा रोहिंजन क्रिकेट संघावरती खूप काही प्रेम भावना प्रस्थापित करणारे हे व्यक्तिमत्व सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचे इथे शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. पा निश्चितच आमदार चषक घोट या स्पर्धेमध्ये सुखदेव काका म्हात्रे यांचा एक स्टँड सुद्धा पाहतो लॉंग ऑफच्या दिशेनं. थँक्यू सो मच. तर शेडून संघाचा संघनायक आपण आमच्या आयोजकांसमवेत चर्चा साधा. 9 धावा धावपडल्यावरती 2 विकेटचं पतन. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाची धावसंख्या. गोलंदाजीच्या भोवल्यावरती द्वितीय गोलंदाज इथे सज्ज असताना बॅटिंग मार्कवर सज्ज आहे बॅट्समन अनिल पाटील. तर एका बाजूला नवनाथ गायकर. पहिली सलामीची जोडी कोसळल्यानंतर या दोन फलंदाजांना आता चांगल्या पद्धतीनं इथे धावा बनवाव्या लागतील. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असताना नागाव टीमचा नयन मडवी. तर एका बाजूला धावसंख्या चांगल्या पद्धतीनं घडवण्यासाठी अनिल पाटील इथे पुढे सरसावतोय. त्याच्या बॅट मधून येतोय जयदुर्गा ट्रॉफीचा हा शानदार चौकार. फटकेबाजी अनिल पाटील नवनाथ गायकर यांना आता फायर करावे लागेल. गोलंदाज सज्ज नयन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोड द विकेट. चेंडू आहे हवेमध्ये. हवाई सफर. फिल्डर तैनात. सुपर कॅच. कॅच ऑफ द मॅच. फलंदाजी ते बाद होतोय अनिल पाटील. नागाव टीमच्या सेवेसाठी सेवार्थ हा खेळाडू नयन मडवी सुद्धा गोलंदाज संजय पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवताना इथे पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये आपण एक धाकड अशी गोलंदाजी पाहिली त्याच दर्जाची दमदार गोलंदाजी नयन मडवी सुद्धा इथे दाखवताना इथे पाहायला मिळतो. रामदासदादा पाटील या स्पर्धेतून इथे रजा घेत आहेत. आपल्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल जयदुर्गा ट्रॉफीच्या माध्यमातून जयदुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथे चांगल्या पद्धतीनं हा फटका मात्र टोलोला. बॅटिंग मार्कवर सज्ज असताना फलंदाज नवनाथ गायकर. तर नवीन फलंदाज इथे येतोय तेजस पाटील. एक तेजोमय खेळ इथे साकार करावा लागेल. राऊंड विकेटनं इथे ही गोलंदाजी आहे. ऑन ड्राईव्ह हा स्ट्रोकचा हा सिलेक्शन इथे पाहायला मिळतो आणि तत्वर 2 धावा चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतो 19 धावा धावपटलावरती इथे रुजू होताना आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच इथे पाहायला मिळेल.
आयोजक आम्हाला माहिती देतील. मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि लॉंग ऑनला अजून एक फलंदाज इथे झेलबाद. संघामध्ये तर नाणेफेकीसाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या आपण मान्यवरांना विनंती असेल. पापरीचा पाडा विपक्ष तरघर या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. चला, तरघर संघाचा संघनायक आणि पापरीचा पाडा संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते. आपण या आपल्या आजच्या दिवसातला तिसरा सामना खेळवला जाईल. नेक्स्ट मॅच तरघर विपक्ष पापडीचा पाडा या दोन संघांमध्ये ही मॅच मात्र घडली जाईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती आपण धावा पाहतो. टोटली 19 रन गडी तिथे आपण बाद होताना पाहिले. टोटली 4 महारथी फलंदाज बॅक टू द पवेलियन. या मैदानाचा विचार केला अनेक ऊन पावसाले मित्रमंडळीनं ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीच्या संघातील खेळाडूंनी पाहिले. मात्र याच मैदानावरती त्यांची खेळी मात्र उपयुक्त होत नाहीये. याची मात्र चाचपणी त्यांना करावी लागेल. चेंडूचा मेरिट पाहून इथे खेळ करणं गरजेचं असेल. तिथे मात्र बॅटिंग मार्कवर तेजस पाटील डॉट चेंडू इथे खेळतो. नवीन फलंदाज विश्वास पाटील इथे सज्ज असताना नॉन स्ट्राइक एनला गोलंदाज तयार. सचिन पाटील इथे सज्ज आहे. नो मॅन्स लँड सेफ लँडिंग इथे घडली जाते. मोठे फटके इथे खेळावे लागतील. तर ज्या ठिकाणी 86 धावसंख्येचा पल्ला इथे गाठणं गरजेचं आहे. इथे टॉस केला जातो. तरघर विरोधात खेळेल पापडीचा पाडा. सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉसचा कार्यक्रम इथे पार पाडला जातो. टॉस का बॉस कोण ठरेल, तरघर की पापडीचा पाडा? अतिशय देखणी अशी मॅच तुमच्या समोर, ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली ती मॅच तुमच्या समोर येणाऱ्या काही क्षणार्धात तिथे पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन पाटील सुद्धा नयन मडवी आणि संजय पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवताना इथे पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी आपण खेळाचा पहिला पूर्वार्ध पाहिला तर त्या ठिकाणी गुलशन पाटील जर सोडला तर प्रत्येक गोलंदाजावरती आपण प्रहारबाजी पाहिली. आणि याच कारण की काय, 86 धावसंख्येचा त्यांना पाठलाग इथे या उत्तरार्धामध्ये मात्र करावा लागतो. क्रिकेटसाठी अतिशय पोषक असलेल्या या वातावरणामध्ये, एका लाभदायक वातावरणामध्ये ही मॅच मात्र चांगल्या पद्धतीनं जयदुर्गा ट्रॉफीच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळते. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in GTCच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि इथे येतोय एक चमचमाता सनसनाता चौकार. डीजे पाहिजे चौकार खूप काही बळ देईल मित्रमंडळीनं. किरवली संघातील सांघिक कोठ्याला असेच फटके त्याला खेळावे लागतील. ओहो, सुरेख फटका खेळला मात्र फटका फसतोय. लॉंग ऑनला फलंदाज तेजस पाटील जेलबाच्या स्वरूपानं बाद.
सर्वाधिक पाहुण्यांचा ताफा आपण सातत्यानं जय दुर्गा ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहतो। निश्चितच लगातार 3 वर्ष आम्ही सुद्धा या स्पर्धेचे साक्षीदार आहोत आणि निश्चितच जेव्हा या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस असतो ना, मोठ्या संख्येनं पाहुणे या स्पर्धेमध्ये जोडले जातात। जेवढे कटआउट आहेत ना, त्यापेक्षा मोठ्या संख्येने पाहुणे या स्पर्धेमध्ये आपण विजिट देताना पाहतो। अतिशय दमदार स्पर्धा जय दुर्गा ट्रॉफी रोहिंजन जबरदस्त शानदार रुबाबदार स्थितीतील हे आपण आयोजन पाहतो। रोहिंजन टोल नाका नजीकचं हे मैदान क्रिकेटसाठी अतिशय पोषक मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पोषक खेळ आखाव्या लागतील। फलंदाजीच्या माध्यमातून ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली टीमला पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर 25 धावा धावपटलावरती 86 धावसंख्येचा पल्ला इथे मात्र गाठावा लागतो। येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 61 धावसंख्येची मात्र आवश्यकता। 5 षटकार चौकार षटकार चौकार हे गणित सातत्याने जोडल्यानंतर हा विजय मात्र आपल्या आधीन आणू शकतो किरवली संघ। मात्र सिंगल डबल काही होणार नाहीये। षटकार चौकारांची आतिषबाजी इथे दाखवावी लागेल संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र आजमावण्यासाठी किरवली संघातील हे खेळाडू मात्र पुढे सरसवताना इथे पाहायला मिळतील। गोलंदाज सज्ज असताना नागाव टीमचा राकेश पाटील पहिल्याच बॉलवरती 1 रन खर्च केली। ओहो सुरेख स्ट्रोक इथे लगवावलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका टोलवल्यानंतर फक्त सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 27 रन। येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावसंख्येचा पल्ला गाठायचा। पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांना पडलेला चोप आणि त्या कारणास्तव थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो। मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी दाखवली तर सामन्यामध्ये कमबॅक दाखवू शकतो। अखेरच्या क्षणी चांगल्या पद्धतीनं बॉडीचा बॅलन्स आणि रोहित पाटील खूप काही इम्प्रेस करतोय सध्याच्या घडीला नागाव टीमच्या खेळाडूंना आणि त्यानंतर त्यांच्या पाठीराख्यांना। दोन्ही संघातील पाठीराखे मोठ्या संख्येनं जय दुर्गा ट्रॉफीच्या माध्यमातून इथे येताना पाहायला मिळत आहेत। ओहो AB डिव्हिलियर्स साईल इथे हा फटका फाईन लेग लॉंग लेगला टोलवायचा होता। रिंगण मात्र चांगल्या पद्धतीनं मात्र तोडता आलं नाही, फक्त तिथे घडली गेली आहे 1 रन। धावसंख्या 30 वर येणारे 8 चेंडू 56चं टार्गेट इथे तोडीत काढायचंय। यू आर द वॉचिंग द वन साइड मॅच नो एक्साइटमेंट। सामन्यामध्ये पूर्णपणे मजा नाहीये, सामन्याची हवा काढली बिदरमणीनं। पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नागाव टीमनं आता त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून हा लेखाजोखा चांगल्या पद्धतीनं आखला जातो। एकतर्फी मॅच पूर्णपणे औपचारिकता मात्र शिल्लक चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 55 धावसंख्येचं समीकरण। पहिली मॅच काय घडली होती, काय रंगत जंगत पाहिली होती दहिसर विरुद्ध शिडोन या मॅच दरम्यान, मात्र ही मॅच आता मात्र एकतर्फी पाहायला मिळते। नेक्स्ट मॅच तरगर विपक्ष पापडीचा पाडा। नवनवीन युक्ती नवनवीन शक्ती आजमावण्याचा प्रयत्न होता बॅटिंग मार्कवर किरवली टीमचा फलंदाज विश्वास पाटील। समाप्त झाल्यानंतर 31 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतो आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 55 धावसंख्येची आवश्यकता। यानंतरची मॅच तरगर विपक्ष पापडीचा पाडा, त्यानंतर पुढची मॅच पाहायला मिळेल त्यानंतर देसाई विपक्ष सांगडे या 2 संघांदरम्यान। तर मी विनंती करतो एक गुणवंत खेळाडू एक ज्येष्ठ लेजंड प्लेयर देसाई टीमची द्वारकामाई मित्रमणीनं सुखदेव काका मात्रे यांना ज्यानं खूप काही क्रिकेटचा अनुभव आहे आणि नेहमीच आशिष पाटील
प्रतीक पाटील यांना सजेशन देणारे सुखदेव काकांना विनंती करतो आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक घोट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आपण स्टँड सुद्धा पाहतो. शिवा गोंधळे, नितेश पाटील यांची एक चांगली संकल्पना. 5 चेंडू पडल्यानंतर उसळी मात्र घेतली नाही आणि तिथे मात्र शांत कार्यकाल मात्र फलंदाजांचा विश्वासला मात्र अनाकलनीय फटकेबाजी इथे दाखवणं महत्वाकांक्षी ठरेल. तर एका बाजूला स्लॉगरच्या षटकामध्ये सिद्धू भोईर या गोलंदाजाचा इथे मात्र वापर केला जातो. 5 षटक 5 गोलंदाज असा आपण क्रम पाहिला नागाव टीमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं 5 षटकामध्ये आपण 4 गोलंदाज सातत्यानं नागाव टीमच्या माध्यमातून पाहिले. मात्र यावेळी 6 चेंडू ज्या ठिकाणी 55 धावा बनवायच्या होत्या ना तिथे मात्र एक गोलंदाज अतिरिक्त इथे वापरला जातो आणि याच गोलंदाजावरती प्रहारबाजी षटकार सुरेख असा हा फटका इथे विश्वासच्या बाद मधून आपण पाहिला. खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती मात्र डॉट बॉलची समाप्ती मोठ्या फरकाने आता मात्र परास्त व्हावं लागेल. किरवली टीमला मात्र चांगल्या पद्धतीचा गुणवान खेळ पुढच्या स्पर्धेमध्ये करतील याची आपण आशा वर्तवूया आणि त्याच आशा आकांक्षानं पुढची स्पर्धा ते गाजवतील. आज थोडीशी मेहनत त्यांची कमी पडली, नशिबाची साथ लाभलेली नाही, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही. या कारणास्तव या स्पर्धेतून त्यांना कदाचित इथे बाहेर जावं लागेल. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा उत्तुंग असा षटकार. मदन शेठ यांना विनंती करतो आपण या मंचावर आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. सुपर स्ट्रोक बॅक टू द बॉलर सरळ काटकोनामध्ये हा फटका खेळला आणि चेंडूला फेकून दिलं. ब्लास्टिंगच्या डोक्यावरून हा षटकार.